Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 5, that is cell structure and organization. In this topic there are three main points, that are the cell, then the kinds of cell, and the third point, that is components of eukaryotic cell. In this video we are going to learn the second component of eukaryotic cell, that is the cell membrane. It is also called as plasma membrane, and it is also called as the biomembrane. So we are going to learn about the plasma membrane. It is thin quasi-fluid structure present both extracellularly and intracellularly. Means what? हे क्वॅसी फ्लुइड स्ट्रक्चर आहे, म्हणजेच काय, त्यांच्यामधले जे कंपोनंट्स आहेत हे कधीही आपली जागा बदलू शकतात, अशा पद्धतीचे हे फ्लुइड कंपोनंट्स आहेत. त्यानंतर हे कुठे कुठे प्रेझेंट असतात, तर एक्स्ट्रा सेल्युलरली मीन्स सेलच्या बाहेरच्या बाजूला हे जे काही आवरण आहे, हे जे लेयर आहे, या लेयरला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. ते आहे एक्स्ट्रा सेल्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचबरोबर प्रत्येक सेलला जर आपण नीट बघितलं तर हे सेल जे आहेत, यामध्ये जे सेल ऑर्गनेलिज आहेत, या सेल ऑर्गनेलिजच्या ज्या काही लेयर्स आहेत, तर ह्या सेल्युलर ऑर्गनेलिजच्या लेयर्स जर असतील तर त्याला इंट्रासेल्युलर लेयर असं म्हटलं जातं. इंट्रा मीन्स इंटर, आतमध्ये असणारे. तर सेलच्या आतमध्ये जे काही सेल ऑर्गनलीज आहेत, या सेल ऑर्गनलीजला सुद्धा आपल्याला मेम्ब्रेन आढळून येतं. फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यालासुद्धा मेम्ब्रेन्स आहेत. गॉल्गी कॉम्प्लेक्सला मेम्ब्रेन आहे. त्याचबरोबर डबल मेम्ब्रेन असलेलं मायटोकॉन्ड्रियाज आहेत. इन प्लांट सेल द सायटोप्लाझम द chlorophyll pigment, it also has the double layer component. Like that, each and every cell organelles, they are membrane bound cell organelles, and that membrane is made up of this plasma membrane. Extracellularly it is present around the protoplast, and intracellularly it is present around the most of the cell organelles of eukaryotic cell. म्हणजे एक्स्ट्रासेल्युलरली जे आहे ते सेल मेम्ब्रेन सायटोप्लाझमच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असणारं, आणि इंट्रासेल्युलरली म्हणजेच सायटोप्लाझमच्या आतमध्ये जे काही सेल्युलर ऑर्गनलीज आहेत, या सेल्युलर ऑर्गनलीजच्या आतमधलं कंटेंट आणि सायटोप्लाझम यामधलं कंटेंट हे सेपरेट करणारे सेल मेम्ब्रेन आहे. इट सेपरेट सेल ऑर्गनलीज फ्रॉम द सायटोसोल. सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम. आता या पिक्चरमध्ये आपण एकदम क्लिअरली बघू शकतो की हे मायटोकॉन्ड्रियाज आहेत, याला सेल मेम्ब्रेन आहे, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सायटोप्लाझमपासून आतमधल्या घटकांना वेगळं करायचं काम करतात. त्याचबरोबर इतर कंपोनंट्ससुद्धा आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, लायसोझोम्स आहेत, त्यानंतर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, त्याचबरोबर सेकंडरी व्हेसिकल्स आहेत. हे सुद्धा आपण बघू शकतो की सेल मेम्ब्रेनपासूनच हा जो सेल मेम्ब्रेन आहे, या सेल मेम्ब्रेनपासूनच हा व्हेसिकल्स तयार होतो आणि तो आतमध्ये जातो. म्हणजे हे एक मेम्ब्रेन तयार करण्याचं एक युनिट आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पॅरॉक्सिझोम्स यांच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा मेम्ब्रेन्स आहेत. जेवढे मेम्ब्रेन्स आपल्याला सेल ऑर्गनेल्समध्ये बघायला मिळतात, हे सगळे मेम्ब्रेन्स जे आहेत हे काय आहेत, हे जे सेल मेम्ब्रेन्स आहेत हे या प्लाझ्मा मेम्ब्रेनपासूनच बनलेलं आहे. इट सेपरेट द सेल ऑर्गनलीज फ्रॉम द सायटोसोल. सायटोप्लाझमपासून सेल ऑर्गनलीजला हे सेपरेट करायचं काम करतात. आता हे सेल मेम्ब्रेन जे आहे हे कशापासून बनलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हे एक्सप्लेन करणारं एक मॉडेल किंवा थेअरी इथे मांडलेली आहे, आणि त्या थेअरीचं नाव आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल. त्या थेअरीचं नाव काय आहे? द थेअरी विच एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लुइड मोझॅक मॉडेल.
according to fluid mosaic model. It is most accepted model of the membrane. हे जे मेम्ब्रेनचं मॉडेल आहे हे सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट झालेलं आहे, जास्तीत जास्त सायंटिस्टने याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. इट वॉज प्रपोज बाय द सिंगर अँड निकोलसन इन 1972. 1972मध्ये सिंगर आणि निकोलसन या दोन सायंटिस्टनी हे मॉडेल जगासमोर मांडलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड. हे जे मॉडेल आहे या अकॉर्डिंग टू दिस हे मेम्ब्रेन जे आहे मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड. इन दिस पिक्चर यू कॅन सी दॅट हिअर these are the phospholipid unit and that unit is enlarged here, and you can say that this is head region and this is tail region. So if you see clearly, the head region is hydrophilic, and the tail region is hydrophobic. means what? हा जो हेड रिजनचा भाग वरच्या बाजूला आहे, त्याचबरोबर हेड रिजनचा भाग हा खालच्या बाजूला आहे, हे सरफेस एरिया कव्हर करतात. हेड रिजनचे भाग हे सरफेस एरिया कव्हर करतात. आणि टेल रिजनचा जो भाग आहे, यांची टेल या दिशेला आणि यांची टेल या दिशेला, तर टेल रिजनचा भाग जो आहे हा मिडल एरिया कव्हर करतात. आणि अकॉर्डिंग टू दिस हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक कंडिशन, द एरिया at the surface structure that are the hydrophilic, म्हणजे ह्या सरफेसच्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल इझिली बाइंड होऊ शकतात. परंतु द एरिया ॲट द सेंट्रल ऑफ दिस वॉल, ह्या वॉलच्या मध्यभागी जो एरिया आहे त्या एरियामध्ये हायड्रोफोबिक एरिया तयार होतो. म्हणजे इथे वॉटर मॉलिक्यूल सहसा एकत्र येत नाहीत, म्हणून एक प्रकारचं एक वॉल ही सेल मेम्ब्रेन तयार करते. According to this theory, the first point, that is it is made up of phospholipid. हे कशापासून बनलेलं आहे? फॉस्फोलिपिड पासून बनलेलं आहे. दिस इज फॉस्फेट अँड दिस इज लिपिड टेल. द बाय लेअर अँड प्रोटीन. बाय लेअर आहे, बाय मीन्स टू, दोन लेअर आहेत वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये हे जे युनिट्स आहेत, these are protein, peripheral protein, channel protein, carrier protein, so glycoproteins are also there. So these are proteins also. They can change their position in each or any position, म्हणजे कोणत्याही ठिकाणी हे आपली जागा बदलून जाऊ शकतात. अशा पद्धतीचे हे एम्बेडेड झालेले प्रोटीन्स या फ्लुइड स्ट्रक्चरमध्ये दिसून येते. प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग इन ए सी ऑफ लिपिड्स. हे प्रोटीन्स म्हणजे जसं की लिपिडच्या या समुद्रामध्ये एखादा हिमनग जसा तरंगत असतो त्या पद्धतीने हे प्रोटीन्स असतात. म्हणजे प्रोटीनचा जास्तीत जास्त भाग हा खालच्या बाजूला आहे, वरती फक्त टोक आपल्याला दिसतं. तर या पद्धतीचे हे प्रोटीन्स आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण बघू शकतो, दीज आर द आईसबर्ग फ्लोटिंग इनसाइड द सी ऑफ फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिडच्या समुद्रात असणारे हे आईसबर्ग आहेत असं आपण बघू शकतो. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. प्रोटीन्स कॅन चेंज देअर पोझिशन. हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स आपली जागा कधीही बदलू शकतात. सम प्रोटीन्स आर इंट्रेन्सिक दॅट इज ऑकर्स ॲट अ डिफरंट डेप्थ ऑफ बायलेअर. काही प्रोटीन्स हे इंट्रेन्सिक असतात, म्हणजे हे आतल्या बाजूला दोन्ही लेअरला क्रॉस करणारे सुद्धा प्रोटीन्स असतात. काही प्रोटीन्स हे अर्धवट आतल्या बाजूला एम्बेडेड झालेले आहेत, आणि काही प्रोटीन्स हे या लेअरपासून ते त्या लेअरपर्यंत जाणारे प्रोटीन्ससुद्धा इथे आपण बघू शकतो. सो दे आर इंट्रेन्सिक प्रोटीन. दे स्पॅन द एंटायर थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. हे जे मेम्ब्रेन आहे किंवा हे जे फॉस्फोलिपिड्स आहेत हे एंटायर थिकनेस, मेम्ब्रेनच्या पूर्ण थिकनेसने ॲक्वायर्ड केलेलं आहे. सो दे आर कॉल्ड एज ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. हां, प्रोटीन जे आहेत हे प्रोटीन जर एंटायर थिकनेस त्याचे कवर करत असेल, ह्या मेम्ब्रेनची थिकनेस जेवढी आहे ही संपूर्ण थिकनेस जर प्रोटीन कवर करत असेल तर त्या प्रोटीनला ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन असं म्हटलं जातं. They form channels for passage of water
हे काय करतात तर वॉटरच्या पॅसेजसाठी चॅनल तयार करतात. एक्सट्रेन्सिक और पेरिफेरल प्रोटीन्स आर फाउंड ऑन टू सरफेस ऑफ द मेम्ब्रेन. त्याचबरोबर एक्सट्रेन्सिक प्रोटीन मीन्स वॉट, हा जो बायलेयर आहे, बायलेयरच्या फक्त एकाच बाजूला जर प्रोटीन असेल तर त्याला एक्सट्रेन्सिक प्रोटीन असं म्हणायचं, आणि दोन्ही बाजूला असतील तर इंट्रेन्सिक प्रोटीन. तर एक्सट्रेन्सिक प्रोटीन और पेरिफेरल प्रोटीन आर फाउंड ऑन टू सरफेस ऑफ द मेम्ब्रेन. दोन्ही सरफेसवरती आपल्याला हे प्रोटीन्स फाउंड होऊ शकतात किंवा सापडू शकतात. क्वासिफाईड नेचर ऑफ लिपिड एनेबल द लॅटरल मूवमेंट ऑफ प्रोटीन. This ability to move within the membrane is measured as fluidity. आता यामध्ये क्लासिफाईड नेचर म्हणजेच काय तर हे जे प्रोटीन स्ट्रक्चर्स आहेत हे लॅटरली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली जागा बदलू शकतात. या ॲबिलिटीलाच तर आपण नाव दिलेलं आहे फ्लुइडिटी. इट इज मेजर्ड बाय फ्लुइडिटी. ह्या ॲबिलिटी जर मेजर करायची झाली तर त्याला फ्लुइडिटी असं नाव दिलेलं आहे. मेन फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस इट. याचं अजून एक फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, ते म्हणजेच काय, मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्ट. जर सेलला काही मॉलिक्युल्सची गरज असेल तर बाहेरून ते मॉलिक्युल्स आतल्या बाजूला आणणे, आणि जर सेलला काही मॉलिक्युल्स नको असतील तर आतमधून हे मॉलिक्यूल बाहेरच्या दिशेला नेणे. तर हा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याला ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस इट असं म्हटलं जातं. त्यालाच दिस मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. त्यासाठी ही जी मेम्ब्रेन आहे ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, म्हणजे फक्त जे हवे असणारे मॉलिक्युलच हे ट्रान्सपोर्ट करून घेऊन जाऊ शकतात. ड्युरिंग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, हा जो ट्रान्सपोर्ट आहे हा ट्रान्सपोर्ट दोन पद्धतीचा आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं तर मॉलिक्युल्स जर ह्या मेम्ब्रेनच्या आरपार कोणतीही एनर्जी न देता जर जात असेल तर त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणायचं. आणि त्याच्या विरुद्ध जर एखाद्या मॉलिक्यूलला ह्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस एका ठिकाणावरून दुसऱ्या बाजूला जायचं असेल आणि त्यासाठी जर त्याला एनर्जी खर्च करावी लागत असेल तर त्या ट्रान्सपोर्टला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच्या बाबतीत बघूया. ड्युरिंग पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मेनी मॉलिक्युल्स मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन विदाउट स्पेंडिंग एनर्जी. बरेचसे असे मॉलिक्यूल आहेत की हे कोणतीही एनर्जी खर्च न करता त्या मेम्ब्रेनच्या आरपार अक्रॉस जाऊ शकतात. सम सोल्यूट मूव्ह सिम्पल डिफ्युजन अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. काही मॉलिक्युल्स हे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटने म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन या ग्रॅडियंटने सहज या मेम्ब्रेनमधून आरपार जाऊ शकतात. न्यूट्रल सोल्यूट मे मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन बाय द प्रोसेस ऑफ सिम्पल डिफ्युजन. दिस इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याचबरोबर न्यूट्रल मॉलिक्यूल जे आहेत वॉटर मॉलिक्यूलसारखे तर इतर मॉलिक्यूल जे न्यूट्रल आहेत, बाहेरच्या बाजूला सुद्धा कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, आतल्या बाजूला सुद्धा कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, तर ज्या वेळेला सेम कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला सुद्धा मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्ट होऊ शकतं आणि ते ट्रान्सपोर्ट सिम्पल डिफ्युजन या फॉर्ममध्ये होऊ शकतं. नेक्स्ट, वॉटर मे ऑल्सो मूव्ह बाय ऑस्मॉसिस. वॉटर मे ऑल्सो मूव्ह बाय ऑस्मॉसिस. वॉटर मॉलिक्यूलसुद्धा ऑस्मॉसिस या क्रियेमार्फत इकडून तिकडे जाऊ शकतात. म्हणजेच काय तर वॉटर मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन समजा या ठिकाणी जास्त आहे, समजा वॉटर मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी जास्त आहे आणि या ठिकाणी कमी आहे, तर मॉलिक्यूलचं ऑस्मॉसिस वॉटर मॉलिक्यूल हे यामधून जाऊ शकतात. तर हे सिम्पल ऑस्मॉसिस आहे. हे सिम्पल ऑस्मॉसिसच्या मार्फत वॉटर मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. आता नेक्स्ट टाईप आपण बघूया दुसरा, जो आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ड्युरिंग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट फ्यू आयन्स मॉलिक्यूल्स आर ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हा कशासाठी लागतो की समजा जर हा सेलचा बाहेरची बाजू आहे, ही सेलच्या आतमधली बाजू आहे, आतमधल्या बाजूला एखाद्या मॉलिक्यूलची गरज आहे
आणि ते मॉलिक्यूल इथे कॉन्सन्ट्रेशनमध्ये जास्त आहे तरीसुद्धा आतमध्ये गरज आहे. आणि बाहेरच्या बाजूला एखादा मॉलिक्यूल आहे आणि त्याला आतल्या बाजूला जायचं आहे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशनसुद्धा त्याला बाहेर जायचं आहे. तर अशा वेळेला तो सिम्पल डिफ्युजनने जाऊ शकत नाही, सिम्पल ऑस्मॉसिसने जाऊ शकत नाही आणि कोणत्याही पॅसिव्ह ट्रान्सपोर्टने सुद्धा जाऊ शकत नाही. तर अशा वेळेला त्याला एनर्जीची गरज लागते. इट रिक्वायर्स एनर्जी सो ATP इज युटिलाइज. अशा कंडिशनमध्ये काय होतं, एनर्जीची गरज लागते आणि ATPs तिथे खर्च केले जातात. ॲज सच ट्रान्सपोर्ट इज एनर्जी डिपेंडंट प्रोसेस इन विच ATP इज युटिलाइज. इट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कारण की इथे एनर्जीची गरज लागते, ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिक्वायर्ड असते, म्हणून त्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सोडियम आयन, पोटॅशियम आयन पंप. हा जो आहे सोडियम पोटॅशियम आयन पंप हे सेल मेम्ब्रेनमध्ये मेजरली दिसून येणारा एक ट्रान्सपोर्ट आहे. ह्या पंपच्या साहाय्याने ह्या पंपमध्ये ATPची गरज लागते आणि हे ATP त्यांना मिळाले की सोडियम आयन आणि त्याचबरोबर पोटॅशियम आयन ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करून देऊ शकतात. पोलार मॉलिक्यूल कॅनॉट पास थ्रू नॉन पोलार लिपिड बायलेअर. कारण की हे नॉन पोलार लिपिड बायलेअर आहे, ह्या बायलेअरमधून कधीही पोलार मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकत नाही. सो दे रिक्वायर्ड द कॅरियर प्रोटीन. अशा मॉलिक्यूलचं जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्यांना कॅरियर प्रोटीनची गरज लागते. तर इथे काही पार्टिशन दिलेले आहेत. हा आहे प्रोटेक्शन फ्लुइड मोझॅक मॉडेलचं हे दाखवणारं एक रिप्रेझेंटेशन आहे. हा जो मेम्ब्रेन आहे लिपिड बायलेअरचा, हा लिपिड बायलेअर नेहमीच फॉरेन इंडिव्हिज्युअलपासून प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. फॉर एक्झाम्पल दिस इज अ unwanted molecule and that unwanted molecule is refused to transport. After that, transprotection means only the selective molecules can be transferred through it. It is the active transport and it is the passive transport. And communication in somewhere at the this plasma membrane, it has some glycoprotein group and that glycoprotein also act as a receptor for any molecule. काही मॉलिक्यूलचे रिसेप्टर्स असतात, काही मॉलिक्यूल रेकग्नाइज करणारे घटक असतात. तर याप्रमाणे हे कम्युनिकेशनमध्ये सुद्धा सहभाग घेणारे काही मॉलिक्यूल या लिपिड बायलेअरमध्ये आढळू शकतात. तर अशा पद्धतीने हे आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल. थँक्यू.